पंपच घ्या की मग सरळ सरळ तुम्ही म्हणू शकाल का दादा असं? नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. कान पडत आणते काय आता लागा 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 काय केले? पाईपलाईन फुटली असती तर काय केलं असतं? नमस्कार मंडळी, स्वागत आहे लाईफ विथ गणेश या युट्यूब चॅनलवर. मी गणेश स्वागत करतो. या चॅनलवर आहे माझं खरं आयुष्य, रिअल लाईफ, मज्जा मस्ती आणि माझ्या रोजच्याच नवीन जीवनातलं खरं पुरं इंस्पिरेशन नाही, इन्स्पिरेशन. नवीन पंपच घ्या की मग सरळ सरळ. व्हिडिओ मध्ये जायला असंच बोलू नका. तोंडावर ऑटोमॅटिक नेचर लाईट आहे बघा कसं दिसतं. खतरनाक वाटतं नेचर लाईट असल्यावर. तर गाईज उद्याची तयारी आत्ताच आमच्या फादरनं माझ्याकडून करून घेतलेली आहे गाईज. आणि मला उद्या औषध मारायचे फायनल ऑर्डर निघालेली आहे. आणि सूर्य भाऊ कसे दिसतात, सूर्यदेव दिसतात का, कसले खतरनाक दिसतात. तर तुम्ही म्हणा की नमस्कार एकदा. तुम्ही म्हणू शकाल का दादा असं? नमस्कार मंडळी म्हणा की, म्हणा की एकदा एकदा म्हणा की एकदा एकदा म्हणा की एकदा एकदा म्हणा की. आई ना म्हणली थांबा 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 एकदा म्हणा थांबा एकदा म्हणा. नमस्कार मंडळी म्हणा. नमस्कार मंडळी. माझं पप्पडा हळूहळू यायला लागले व्लॉग मध्ये. माझी पप्पीला मी घेणार आहे. फादरनं पण लय सॅक्रिफाईस केलं आयुष्यामध्ये. हळूहळू सगळं रिव्हील होईल या चॅनल वरती. मी खुश आहे. आज फर्स्ट टाइम माझ्या फादरनं माझ्या बरोबर काहीतरी केलंय. आता मी आता एवढा खुश का झालोय माहितीये का गाईस, की नाही का खांद्यावर थाप टाकत नाही, बाळा चल रे तुझ्या पाठीमाग आहे असं कधी नाही म्हटलं माझं फादर. प्लस मी एवढं पहिलं नंबर काढलेत ना कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, सगळीकडे माझं नाही का असं, म्हणजे मी असं एवढा गंड नाहीये, हुशार होतो, म्हणजे बऱ्यापैकी बक्षीस पण मिळालेत. पण फादरनं कधी असं नाही का अप्रिशिएट केलं नाही. हा शिक्षक झालं तर अप्रिशिएट केलं की पोरग माझं शिक्षक झाले. परंतु ते गेमिंग करतो त्यामुळे फादरला अजून डोक्यामध्ये तेच आहे की पोरग काहीतरी कुठेतरी वेळ मी असंच आहे. एक दिवस ते पण मी करून टाकेन. पण मी आता खुश काय माहिती आहे का, मी काय खुश आहे मी सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा फादरला म्हणलं तर हॅलो बोला, नमस्कार मंडळी म्हणा. फादर पहिल्यांदा काय बोलायचे नमस्कार, मला वाटलं काय कान पडत आणते काय. परंतु फादरचा एक पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे एक नाही का, एक असा फॅक्टर मला आता कळाला की फादर पण व्हिडिओमध्ये येतंय आणि फादर अप्रिशिएट केलं माझं फादरनं. सो मला खूप आनंद झाला. आई तर माझ्या पाठीशी असतेच हो, बहिणी तर असतातच. परंतु आज प्रथमतः माझं वडील माझ्या बाजूने बोलल्यात. भाई साहेब मी सांगू शकत नाही, माझं तोंड आहे ना तोंड भाई. मी आज लय खुश झालो बाबांनो. बस आजपासून माझं व्हिडिओ आहे ना दाखवतो कसं आहे ते तुम्हाला पण दाखवतो कसं आहे ते. बस माझं फादर मला म्हणलं की नमस्कार मंडळी म्हणले, मला एवढंच म्हणलं ते मला खुशी झाली. काय कळलं कुठल्या मग त्या वरच्या साईडला का बसवून घेतो उद्या. कुठं बसवतो की हो. काय झालं, एक तुटी ठोकून बसवली आणि दुसरी तुटी ठोकाय गेली पायपाशी फकाळी. त्यांच्याकडून फकाळी म्हणून ते काय बोलू नाही, माझ्याकडून फकाळीचं मला जोड असतं. असं ते बसवतो मी उद्या, घेतो बसून घरात बसवतो उद्या. कशाचं बोललं म्हणतेस, नको सांगू काय. त्यांना माहिती आहे का, म्हाताऱ्याला माहिती आहे का आपल्या? नाही मग असू दे आपण बघूया. तर आग उशाची आई म्हणत होती नुसत्या मुद्या घेतले त्या तर 2200 रुपये गेले. ते सोन्याचा दर लय वाढलं, हो लय सोन्याचा दर वाढलेत. माझ्या लग्न व्हायच्या आधी सोनं एवढे 1 लाखाच्या बाहेर गेले. भेंडी बायकोला करायचं म्हणजे आता अंडरपॅन्ट घ्यायची पण परिस्थिती राहिली नाही माझी. कंट्रोल 1 लाखाच्या वर सोनं गेलं. भेंडी मी होतो तेव्हा नाही का, मला जेव्हा माहित होतं ना तेव्हा माझी लय 16,000 रुपये तोळ. माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये होतं 16,000. ठीक होतं ना भाई, ठीक आहे पैशाची वाढ होती. 16,000 म्हणजे आता 16 लाखाप्रमाणे आहेत. परंतु भेंडी 1 लाखाच्या बाहेर जर जात, 1 लाखाच्या बाहेर जर सोनं जात असेल काय बोलावं. सोन्यासारखी माणसं गेली सोनं जपायला लागली. भेंडी चाललं ना तर सोनाला साधारणतः 1 लाखाच्या वर गेले. पण आपल्याला काय करायचं, आपल्याकडे सोन्यासारखी माणसं आहे ना. तुम्ही आहे ना माझ्यासाठी सोन्यासारखी माणसं. मला सोन्याची गरज नाही गायच. हे आहे माझ्या मागं आईचा नजारा, आईची बाग म्हणजेच माझी आईची बाग पूर्ण लावला बरं का. सगळा काय माहिती का, हे इधर तक सब है उधर तक सब है वो है पता आहे का. आईची परस बाग आहे, इथं पण लावलंय तिथं पण लावलंय. मिरच्या ड्यासा बिसा सगळं घराच्या पुढं असताना. घर आपलं मागचा राजवाडा सगळे इथंच आहे भाऊ. सगळं गरज नाही आपल्याला म्हणजे बाजारात काय आणायची गरज पडत नाही. घराच्या पुढे सगळं. किंवा आपला आंबा
खतरनाक आंबा तो असला आंबा माझ्या तोंडा एवढा की चिक्कूची साईज तुम्हाला दाखवतो भावानो, चिक्कूची साईज दाखवतो भावानो, रेकॉर्ड लावतो रेकॉर्ड. अशी चिक्कूची साईज तुम्ही बघितली नसणार गाईज. आता बघा हे चिक्कूची साईज बघा, हे आपल्या घराच्या पुढचं चिक्कू आहे आणि चिक्कूची साईज बघा गाईज. माझ्या मोठीत बसतो एवढा, दिसलं का एवढा चिक्कू मोठा आहे बघितलं. हे चिक्कू आहे भावानो, म्हणजे तुम्हाला एक दाखवतो मुठीमध्ये घेऊन. ही केवढी साईज आहे, खतरनाक आहे चिक्कूची साईज, केवढं मोठं आहे. आणि आपलं देशी झाड आहे म्हणजे आपलं घराच्या पुढं, त्याला काय नाही टाकत आम्ही, फक्त आणि फक्त शेणखत आणि आईनं शेणखत वगैरे बाकीचं टाकलेलं आहे सगळे. आमची आई सांगते माझ्या व्हिडिओबद्दल. गरज आहे का? जिथं जिथं मातोश्री स्वतःची आई प्रमोशन करते तिथं काय गरज आहे सांगा. मोमळा माझा प्रमोशन करतो, एक दिवशी फादर प्रमोशन करेल ना भाई, त्या दिवशी गड जिंकला. मग गड जिंकला. थोडाफार पैसा कमवायचे, थोडाफार काही जण आहेत ज्यांचं मी उपकार फेडायचे मला, ज्यांनी मला मदत केली खरीच, त्यासाठी पैसा कमावतोय. आणि पैसा इसेन्शियल आहे, नीड आहे म्हणून, नाहीतर अदरवाईज मला पैशाची काहीच गरज नाही. सोन्यासारखी माणसं तुम्ही आहात ना एड्यांनो. नव पुरी संग गप्पा मारायला लागला की तुला चहा पण सुचना कसं काय? पुरी बरोबर गप्पा मारते या. तीनटा संग गप्पा मारत. हॅलो हॅलो, कधी बोलवायचं होतं का बाई तुला? दांडी मीठ मारू नको, दांडी मीठ मारली नाही म्हटली की मग ध्यानात ठेव, यात्रेचा पूर्ण खर्च तुझ्याकडून घेईन. मग भाऊ लहान आहे की अजून? मग मोठी बहीण आहे की सगळ्यात घरातली? मला पाळण्यात बसवून फोगादे घेऊन एक. तरी म्हणलं फादर मला काय म्हणते, औषध नाही बघा. एक आणलंय मी 2,4-D एक आणलंय त्यासाठी खास करून आणलंय औषध रानामध्ये. आणि पहिले तर सोलार चालू करतो, तिथे जर पाणी मारायला की दिसलं तर मी मोबाईलवरनं मोटर बंद करीन. त्यापूर्वी काहीच प्रेशर नव्हतं, आता प्रेशर बघा असं वाढला, काच 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 नसते. काय झालोय अशा मार्गाने मागे निघाल. ही बघा पिल्लूला आवडते का बघा. आवडते का यश? आवडते? बघू इकडे दाखव थोडं. मामाची इथं आलं की सगळं ट्रेनिंग असते. बाच्याला काय म्हणली? बाच्याला काय पंप आवरतोय की, त्याला आवरत नसला तरी आवरायला लागेल आता. हळूहळू ट्रेनिंग द्यायचं त्याला. आमचा झालाय पोपट म्हणजे काय, आलेला औषध घेऊन मारायला. परंतु सोलार ऊन कमी झाल्यामुळं सोलारचा झाला विषय. मला वाटलं काय 5:30-6 पर्यंत वाजत असेल, पण नाही, 4:30-4 पर्यंत सोलार चालतंय. मांजर पाळतो, मांजर पाळलं नसल्यामुळे मग काय झालंय बघ आता. हे बघ कशाचं, बाहुलीचं कुठे गेलंय आत्ता लागा काय उंदरानं बघ काय केलंय. आत्ता लागा काय केलंय. हळूवड बैला काय जाऊ मांजर असलेला फायदा कसा असतो, तोटा बघा. काय जेवढं नेलंय हे सगळं आता मध्ये उंदरानं नेलं, दुसरं कोणच नेऊ शकत. आणि बाहुलीचं आमच्या काय केलं दाखवतो, टक्कल गेला माझ्या बाहुलीचा आईच्या गावात. काय केलं, नाग पण खाल्लंय कुत्र्यानं. एवढी गॉर्जियस बेबी डॉल होती, बेबी डॉलचं काय झालंय बघा आता, टक्कली डॉल झाली, टक्कली डॉल आईच्या गावात. हिच्या कसली रागानं बघते. तात्या विंचूची बहीण आहे भावाने, तात्या विंचूची बहीण. काय करते यशडी काय करते सांग. मामाच्या इकडे आलं की सगळं काम लागतंय ना रेश. तर तुम्हाला ना मी असं कुठं डीजे बीजे बाहेर जात नाही, परंतु माझे 2 डीजे ना होम डीजे सिस्टीम आहेत. बघायला असलं तर बघून घ्या कसं आहे होम डीजे सिस्टीम. वाचतात कसं दणकं बघितलं का तुम्ही. तर गायज ते गाणं माहिती ना तुम्हाला, कानाचं पडद खोल ऐक माझं गाण, फुगीरपण दाव नको शानपण, आन गर्वान माजू नको ग बाई माझ्या, नादाला लागू नको. पाईपलाईन फुटली असती तर काय केलं असतं. ठीक आहे, तो मुद्दा बरोबर आहे तुमचा. पाईपलाईन फुटली असती तर चुकी माझी होती, पण ते झालं नाहीये. तर माझं म्हणणं आहे की देवाच्या कृपेनं नाही झालं. ठीक आहे, इथून पुढं नाही वाढ, इथून पुढं वाढ नाही बंद करायचं. तर 25च्या दिवाळीचा हा कानवला संपला
आमची दिवाळी संपत आली. कानावला शेवट राहिलेलं. कानावला संपलं. आईला एक दिलाय, यशला एक दिलाय, दादाने एक दिलाय आणि मी एक. तुमची दिवाळी शिल्लक आहे का संपली ते मला नक्की सांगा. कृष्णा बघत बघत आमचं जेवण एन्जॉय करत चाललंय. तुला फादरला लय आवडतं, आईला पण लय आवडतं, मला पण जेवायचं. दादा यश काय म्हणलं माहिती आहे, उद्यापासून 5ला उठणार, रनिंगला येणार माझ्या बरोबर. ते आपल्या तुमच्या गोट्याच्या देतनं पळत जाणार आम्ही दोघं पण. उद्यापासून रनिंग मिनिंग आमचं चालू दोघांचं. मला म्हणते 5ला उठून, पण मामा तू उठतो का म्हणतेस. दादांना माहिती मी किती वाजता उठतो. 5ला तर 5ला उठतो, 4ला तर 4. भूक वाढली पाहिजे, तब्येत वाढली पाहिजे. सगळी याला म्हणते ती कितवीत आहे नक्की. मग 4 वाजता संध्याकाळी जायचं. गाईज मी आजची स्ट्रीम चालू करतोय आणि हा व्लॉग आजचा इथंच एंड करतो. भेटू उद्याच्या व्लॉगवर. तोपर्यंत घ्या काळजी, सुखरूप राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू ऑल. शुभरात्री.